त्यांच्यातील लढत आणि पहिल्या सत्रासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो मयुरेश कदम यांना। चला बॅट्समन आपण मैदानात रवाना व्हायचंय, विलंब करू नका कारण आपण वेळेचं भान ठेवा, कारण रजनी स्पर्धा जरी असल्या तरी कमीत कमी 1 ते 1.5 पर्यंत या रजनी स्पर्धा उरकणं खूप गरजेचं असतंय आपल्याकडे इथे। आता मात्र खऱ्या अर्थाने सांगावं असं वाटतं थोडी शिस्त पाळणं गरजेचं आहे, प्रत्येक संघासाठी हे महत्त्वाचं आहे। हॅलो दुसऱ्या फेरीतला दुसरा मॅच तुमच्या समोर आहे, दामोते विपक्ष शेलो या दोन संघादरम्यान मॅच। आणि मॅच लगेच स्टार्ट करा, 20 मिनिटाचा अवधी द्या, 4 षटकं तुमचे 20 मिनिटात संपले पाहिजेत। तुम्ही पनवेल परिसरामध्ये गेला ना, पनवेल किंवा उरण परिसरात गेला तर मकरंद 20 मिनिटं इनिंग ही संपलीच पाहिजे हे ताकीद असतं, आणि जर तुम्ही 20 मिनिटांमध्ये जर इनिंग संपली नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जातं। आमचे डीसी नितीन जे आहेत आमचे त्यांना माहिती आहे की 10 वाजता मॅच किंवा 11 वाजता मॅच संपतात तिथं, किंवा 2 वाजता मॅच संपतात। परंतु आता कर्जतमध्ये सुद्धा आता डेव्हलप होईल मकरंद काही दिवसाने, आपल्या इथेही सुद्धा आता 2 वाजता मॅच संपतील। आता ही सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीस थोडंसं आपण कष्ट करूया। तर क्षेत्ररक्षण करतो शेलू संघ, पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रशांत, युवा गोलंदाज, परंतु राजीव तरे चेंडूच्या खाली सरसावला होता, ही झेल झाली असती परंतु प्रयत्न चांगले केले होते या खेळाडूने। 1 धाव कंप्लीट, नितीननी 1 धाव मिळवली आणि श्री गणेश करतोय तो दामोते संघ। एक धावसंख्येने खातं उघडलंय राजू तरे, आता खरं त्यांनी कव्हर पॉइंट मध्ये उभा राहिलाय। भास्कर तरे एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहेत आणि फ्लाइंग स्लिप मध्ये भावेश कुंभार आहे आणि लेग स्लिप मध्ये मुन्ना पठाण याला पाहताय तुम्ही, आणि त्याचबरोबर लेग स्लिप आणि त्यानंतर शॉर्ट लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे। चांगला चेंडू गोलंदाजाचा, परंतु कुणाल दाबणे सर आमच्याकडे वळतायत, वाईट येतोय, 2 धावा निश्चितच स्वरूपामध्ये मिळतात आणि 2 धावसंख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल, 2 धावा धावफलकावर आहेत। वाईट आला आणि 1 धावसंख्येच्या माहितीने 2 धावा धावफलकावर लागल्यात। डावखोरा फलंदाज आहे, पॉइंट कव्हर पॉइंट, त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केलाय, जाळं अडकवलंय खरं शेलू या संघाने। आपल्यातून गोलंदाजी प्रशांतची, युवा गोलंदाज आहे परंतु योग्य टप्पा वापरणं आणि फलंदाजाची मुवमेंट बघून गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे। निहाल सुद्धा तुम्ही शेलू संघामध्ये पाहू शकाल, त्यांनी चांगली भरारी घेतली। प्रशांत असेल, त्यांचा दीपक आहे, त्याचबरोबर हे 3 जे खेळाडू आहेत त्यांनी कमीत कमी वेळामध्ये क्रिकेटला भरपूर काय दिलंय, त्यामधला प्रशांत पहिलं षटक मात्र टाकतोय। 2 धावा धावफलकावर आहेत, समोर भरतचं मोठं आव्हान असेल। पदलालित्याचा वापर केला होता, पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी दाद करार्थाने स्वीकारले आहे। वाईट येतोय, वाईटच्या माध्यमातून 3 धावा धावफलकावर लागल्यात। वाकस संघाने आज पराक्रम केला, आपल्या धावा वाचवण्यात यशस्वी झाला आणि भगवानला आता दिलासा असेल की जे आम्ही चुकी केली त्या चुकीवर आता आम्ही करार्थाने प्रयत्न करू ते चुकी सुधारण्यासाठी, कारण वाकस संघाची गोलंदाजांनी ती मॅच खेचून आणली आणि ही मॅच सुद्धा आता शेवटच्या षटकापर्यंत कदाचित जाऊ शकते। दोन्ही संघ बलाढ्य आहेत। चांगला चेंडू पुनश्च गुड लेंथवर गोलंदाजी, टप्पा योग्य आहे परंतु पंच सांगतात की हाही चेंडू वाईट जातोय। जेव्हा जेव्हा आम्ही चांगले चेंडू बोलतोय तेव्हा तेव्हा चेंडू वाईट जातोय। प्रशांतला लेंथ मध्ये येणं फार महत्वाचं आहे, लेंथ मध्ये टप्पा आणि त्याच गतीवर सुद्धा नियंत्रण करावं लागणार आहे।
रमण डांगरे साहेबांनी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकला तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक केलंय. आणि या स्पर्धेचा नियम असा आहे की ते पारितोषिक जमा केलं जातं आणि आता जमा केलंय त्यांनी सुद्धा. काही ठिकाणी असं असतं की ते पारितोषिक स्वीकारलं नाही म्हणजे एखाद्या खेळाडूने मिळवले नाही तर कमिटी जमा करते. वाईट येतोय, हॅट्रिक मिळवते वाईटची आणि या 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल 5 धावा धावफलकावर. नितेश, आपण विचार केला तर प्रशांत जो गोलंदाज आहे त्यांनी पहिला चेंडू अतिशय चांगला टाकला होता. त्यानंतर एक खराब चेंडू आला, पुन्हा डॉट येतोय आणि त्यानंतर सलग 3 वाईट टाकले म्हणजे लेंथ पासून भरकटला हा गोलंदाज. लेन मध्ये येणं फार गरजेचं असेल कारण आम्ही नेहमीच म्हणतो की तुमच्याकडे गती असून चालत नाही, तुमच्याकडे योग्य टप्पा असला पाहिजे आणि तो त्या टप्प्यावर तुम्ही गोलंदाजी करा आणि तेच प्रयत्न आता करावे लागतील प्रशांत गोलंदाजाला. शॉर्ट प्लेनचा चेंडू ह्यावेळेस केलाय कव्हरच्या डोक्यावरून, परंतु आपलातून एफर्ट्स चालू आहेत. काय एफर्ट्स बघितला रोहन शेलार जो खेळाडू आहे ज्यांनी चांगला प्रयत्न केला होता. पहिल्या अटेम्प्टला जेल सुटल्यानंतर दुसरा अटेम्प्ट आपलातून करत होता. जर जेल पकडले असते तर आपल्याला ब्रावोची आठवण आली असती. ब्रावोने सुद्धा असे जेल पकडले होते करत आणि तो साल होता 2014चा आणि त्या सालामध्ये करत आणि त्यांनी ते जेल पकडले होते. परंतु आता करत एकूण धावसंख्या आहे ती 8, 3 धावा मिळाल्या त्या चेंडूवर. प्रशांतचं षटक चालू आहे. नितीन ऑन स्ट्राईक, पुण्याच्या चेंडूला बाउन्स मिळवून देतोय. निर्धाव चेंडूची सांगता आणि निर्धावाच्या साह्याने स्कोर कार्ड मात्र तिथंच थांबलाय. बरेचसे जण मागच्या सामन्याकडे बघत होते की मागचा सामना बडवड संघ सहजरित्या मात्र जिंकेल, परंतु वाकस संघाची जी गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीच्या समोर नांगे अक्षरशः टाकली ती बडवड संघाने. आताही तसाच सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. शेलू संघाचं यश आणि दामोते संघाचं यश पाहायला मिळणार. यावेळेस चांगला फटका डीप कव्हर मध्ये, चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर चौकारासाठी. चौकाराच्या साह्याने 12 धावा धावफलकावर लागले. चांगली सुरुवात दामोते संघाची. नितीन सुद्धा चांगले फटके मारतोय, भरत सुद्धा चांगले फटके मारतोय. दोन्ही खेळाडू चांगले आहेत, दोन्ही खेळाडू आक्रमक आहेत. दोन्ही खेळाडूंनी चांगले चांगले मॅच त्यांनी जिंकून दिल्यात आणि अशा परिस्थितीत ही विकेट फार महत्वाची असेल शेलू संघाला. पुण्याच्या बाउन्स केला गॅप मधून चेंडू. भावेश कुंभार आणि राजू तरे चेंडूच्या मागे धावत आहेत, पण शेवटच्या क्षणी राजू तरेचे आपलातून क्षेत्ररक्षण आणि मिळणार या केवळ 2 धावा आणि या 2 धावसंख्येच्या माहितीने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पोहोचली ती 14 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 14 धावा धावफलकावर लागल्यात. आम्हाला सांगतं ओमकारसिंह सावंत की 10 चेंडू आतापर्यंत त्यांनी टाकलेत पहिल्या षटकामध्ये, म्हणजे मोठं षटक पडलं या गोलंदाजाचं. या 10 चेंडूमध्ये 4 चेंडू त्यांनी अवंतर म्हणजे अतिरिक्त धावा दिल्या, वाईट टाकले आणि 6 चेंडू. आणि कालही सुमित गोमारे या गोलंदाजाने सुद्धा 10 चेंडू फेकले होते कालच्या रात्रीमध्ये आणि आजही आपण बघतो प्रशांतच्या माध्यमातून 10 चेंडू फेकले. आणि आता अनुभवी गोलंदाज शेलू संघाचा भास्कर तरे गोलंदाजी मार्कवर येतोय. पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः या गोलंदाजावर तुटून पडले होते, परंतु आता भास्कर तरेला आपली गोलंदाजी, आपला स्वाभाविक खेळ आता मैदानात दाखवावा लागणार आहे. जशी गोलंदाजी त्यांनी कर्जत तालुका सोडून केली होती बदलापूर परिसरामध्ये सुद्धा, तशी गोलंदाजी आता आपल्या या खेळपट्टीवर आता करावी लागेल. भास्कर तरे अनुभव भरपूर आहे गोलंदाजाकडे, वेग सुद्धा चांगला आहे, टप्पा सुद्धा योग्य वापरतो, परंतु त्याच वेगावर फलंदाज बॅट सुद्धा फिरवतात. पहिले असं असायचं की वेग असला की फलंदाजाला चाचपडून खेळावं लागायचं, परंतु आता क्रिकेट एवढं बहरलंय की तेवढ्या वेगाने तुम्ही चेंडू टाकाल तेवढ्याच वेगाने बॅट सुद्धा फिरवली जाते, तेवढाच प्रतिकार चांगला केला जातो. आणि आता बघूया भास्कर तरेच्या विरोधात भरत या खेळाडूला आता खेळावं लागणार आहे.
पहिला चेंडू हवेत, गुरुदादा चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट भास्कर तरे मिळवून देतोय भरतच्या स्वरूपामध्ये. पहिल्या मॅच मध्ये 21 धावा दिल्यानंतर आता बरंच काही शिकलाय, चुकी सुधरून आता मैदानात उतरला हा भास्कर तरे. पहिल्या चेंडूवर जो खरा त्यांनी फलंदाज कुठल्याही क्षणी मॅच मध्ये आणू शकतो त्या खेळाडूला आता बाद करण्यात आलं. भास्कर या गोलंदाजाला पहिली सफलता आणि या भरतची विकेट गेल्यानंतर कल्पेश नवीन बॅट्समन मैदानात. या वेळेस निर्धाव चेंडू आहे. प्रकाश मध्ये सर आम्हाला सांगतात की हा चेंडू निर्धाव जातोय. शेलू संघाचे बरेचसे पाठराखे आमच्या मंचाच्या समोर या सामन्यांचा आनंद घेतात. मग शेलू संघ कुठेही असो, शेलू संघाच्या मागे प्रत्येक पाठराखे तिथे उपस्थित असतात आणि आताही या सामन्याचा ते आनंद घेतात. भास्कर तरेची ही गोलंदाजी भन्नाट कामगिरी चालू आहे. तिसरा चेंडू यावेळेस चांगला फटका नितीनचा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली. तिसऱ्या धावेचा कॉल आणि जे रणनीती आखली होती साई मसनेने त्या रणनीतीवर खरं त्यांनी पाणी फेरलं. नितेश साईचा एक असा निर्धार होता की तिसरी धाव घेताना आपण रनआउटची संधी घेऊ शकतो, परंतु त्या रणनीतीवर खरं त्यांनी पाणी फेरलं. 3 धावा कंप्लीट आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने 17 धावा धावफलकावर आहेत. 17 धावा धावफलकावर लागल्यात. हेलिकॉप्टर शॉट, एक धाव कंप्लीट केली कुमार पाटील, परंतु खरं त्यांनी पंचाकडे मोठी दाद मागितली जाते. नाही, पंचांनी सांगितलं नट आऊट आहे आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जातील. प्रकाश मध्ये यांचं खरं त्यांनी जे हॅम्पेरिंग म्हणजे तुम्ही पाहिले असेल शिवशक्ती कडावच्या मैदानामध्ये, ते हॅम्पेरिंग तुम्हाला उद्यापासून पुनश्च याच मैदानावर दिसेल. स्टायलिश अँपायर कर्जत तालुक्यामधील प्रकाश मध्ये यांचं नाव घेतलं जाईल, कारण या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूने मिळवली होती. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलं. रोहन शेलार आज इम्प्रेस करतोय. मागच्या जो आपण षटक बघितलं होतं तेव्हा त्याचा एफर्ट्स आपण चांगला बघितला आणि आताही गल्लीमध्ये जेव्हा उभा राहिलात तिथेही सुद्धा आपण विचार केला तर आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या, म्हणजे एकूण धावसंख्या आहे ती 20 धावा धावफलकावर आहेत. वीस धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज तयार. पुढे येऊन मारलेला फटका, फुटवर्कचा वापर, डान्सिंग द डाऊन क्रिकेट, चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर. दणदणीत कणकणीत येतोय षटकार आणि 26 धावा धावफलकावर लागल्यात. 26 रन, 26 धावा धावफलकावर आहेत. 2 षटक आतापर्यंत संपलेत. तत्पूर्वी एक सन्मान आपण घेतोय. हा सन्मान या स्पर्धेमधला मोठा सन्मान असेल, कारण नेरळ परिसरामधला जो खरं त्याने व्यक्ती आहे त्यांनी मुंबई इंडियन्सची मॅच कुठेही असो, आपण किमान खऱ्या अर्थाने मोबाईलवर किंवा टी व्हीवर बघू शकतो मॅच, परंतु हा जो व्यक्ती आहे तो स्वतः स्टेडियमला जाऊन ते मॅच बघतो, मग कुठेही असो. आणि ऋषभ पंतचा खास माणूस आहे. त्या जॉन्टीला आपण आम्ही आमंत्रण करतोय की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. जॉन्टी या लगेच. कुठेही मॅच असो मुंबई इंडियन्सची, पहिला जॉन्टी असेल, कोणी नसलं तरी चालेल, पहिला जॉन्टी तिथे उपस्थित असतो त्या स्टेडियमवर. तर आम्ही जॉन्टीचा सन्मान स्वीकारतोय. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी जॉन्टी सुद्धा उपस्थित झालाय. तर आम्ही विनंती करू आयोजकांना, नरेंद्र गोमारे सर किंवा तुषार गोमारे सर यांच्या शुभ हस्ते जॉन्टीला सन्मानित करण्यात येईल. मुंबई इंडियन्सचा कट्टर समर्थक. एक धाव कंप्लीट केली. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल.
27 धावा धावफलकावर लागल्यात. स्टेडियमवर जाऊन पहिली हजेरी लावणारा हा व्यक्तिमत्व आहे आणि आत्ताच एकविरेचं दर्शन घेऊन तिथे उपस्थित झालेत. तर जाऊया मॅच कडे. सन्मान झाला. एकूण 27 धावा धावफलकावर. पल्लो शॉट, चेंडू सरळ फाईन लेग क्षेत्र क्रॉस करून, परंतु मुन्ना पठाण, छोटू पठाण यावेळेस करताना चेंडू अडवतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. काय रनिंग आहे दोन्ही खेळाडूंची. 3 धावा पूर्ण केल्या. कल्पेश काय ऐकणार नाहीये. पोलीस भरतीमध्ये त्याला पाठवावं लागेल. एवढी रनिंग त्याची चांगली आहे. कारण 2 किमान घेतात धावा, परंतु या 3 धावा त्यांनी पूर्ण केल्या आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने 30 धावा धावफलकावर लागल्यात. 30 धावा धावफलकावर लागल्यात. आताच आम्हाला माहिती येते दिल्ली कॅपिटल्सचा फॅन्स आहे आणि आज दिल्ली जिंकली तर जॉन्टी खुश असेल, परंतु दुसरी धाव घेण्यासाठी धोका संभवला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये नितीन मात्र बाद होतोय. 31 धावसंख्येवर दुसरा कडी बाद. 31 धावा आणि 2 गडी बाद झालेत आतापर्यंत. दामोती संघाची पण सुरुवात चांगली, आवश्यक सुरुवात आहे. जशी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात झाली. परत आपण पाहतो की बाद झाला तेव्हा 3 धावा तो करून बाद झाला. 19 या वैयक्तिक धावसंख्येवर नितीन बाद झाला आणि आता कल्पेश आणि त्याच्या जोडीला नवीन बॅट्समन अक्षय मैदानात जातोय. शेलू संघाची जी टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटमध्ये मला वाटतं भरतने बॅटिंग केली होती. ती बॅटिंग मला आठवते. 66 धावा त्यांनी केल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये, आम्हाला सांगतात नितेश तरे सर. आणि तोच संघ आता शेलू संघाविरोधात खेळतोय दुसऱ्या फेरीतल्या दुसऱ्या सामन्यामध्ये. आहा, चांगला फटका, एलिव्हेशन चांगला, आउट ऑफ द पार्क, बिग बिग बिग. कल्पेशच्या बॅटेत येतोय ब्रँडेड षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल. 37 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाजाच्या भौतिक क्षमतेवर वार करण्यात येतोय. रोहन शेलार गोलंदाजी करतोय. तरी रोहन शेलारनी चांगली बॅटिंग केली होती शेलूच्या मैदानावर. तोच रोहन शेलार आता गोलंदाजी मार्कवर आणि त्या रोहन शेलारच्या विरोधात कल्पेशनी आपली बाहूमधली ताकद मैदानात दाखवली. शॉट ऑफ लेन, परंतु चेंडू फाईन लेग क्षेत्र क्रॉस करून रोहन शेलारच्या कंबट मोडत चेंडू चौकाराच्यासाठी जातोय. 4 धावसंख्येच्या मदतीने 41 धावा धावफलकावर लागल्यात. काय बॅटिंग करतोय कल्पेश. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज आक्रमक भूमिका घेतोय. प्रत्येक चेंडू बाहेर गेलाच पाहिजे याच हेतूने आता खेळतोय आणि एलिव्हेशन सुद्धा चांगलं मिळवतोय नितेश. टायमिंग बेमिसाल आहे या खेळाडूचं. शेवटपर्यंत नजर चेंडूवर पर्यंत पोहोचवण्याचं काम कल्पेश करतोय. 41 धावा धावफलकावर आहेत. रोहन शेलार. अजून एक फटका, क्षेत्र बदललं. लॉगनच्या डोक्यावरून चेंडू जातोय दणदणीत कणकणीत उत्तुंग असा. ब्रदर्स ट्रॉफी 2019 मधला अजून एक मोठा षटकार. 47 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्यांदा 2 षटक आम्ही बघितले तर 2 षटकामध्ये धावा होत्या त्या एकूण 26 आणि त्यानंतर 3ऱ्या षटकावर एकंदरीत दिवाळीचा बोनसच घेतला. 47 रन्स, 47 धावा धावफलकावर लागल्यात. 21 रन या 3ऱ्या षटकामध्ये आले. तर 3ऱ्या षटकामध्ये 21 आणि शेवटचं षटक आता गोलंदाजी मार्कवर येतोय. साई मसने. बॉल लगेच द्या. दुसरा बॉल लगेच द्या कमिटी. 47 धावा धावफलकावर आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. साई मसने कराड आणि कर्जत तालुक्यामधला सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणून या खेळाडूकडे ओळखलं जातं. पण नितेश
खालापूरमध्ये या संघाने जेव्हा 36 विभागामध्ये जेव्हा नंबर मिळवला तेव्हा खऱ्या अर्थाने सर्वांच्या नजरामध्ये एकच खेळाडू आला, तो म्हणजे साई मसने. जुना बॉल लगेच द्या. आणि या साई मसनेने त्यावेळेस चमत्कार घडवला होता. सावरोली संघाने तर लगेच सांगितलं होतं की साई मसने आम्हाला परवडतच नाही एकंदरीत, कारण त्यांच्या विरोधातच त्यांनी घवघवीत यश मिळवलं होतं. आणि तो साई मसने यावेळेस गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू दिशा आणि छोटू पठाण काय करतोय. रोहन शेलार आज इम्प्रेस करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. दोन धावा मात्र पूर्ण केल्या आणि या 2 धावसंख्येच्या माहितीने 49 धावा धावफलकावर लागल्यात. छोटू पठाणला ही झेल घेणं फार महत्वाचं होतं, परंतु सोपी झेल त्याच्याकडनं सुटली जाते. साई मसनेने शॉर्ट लेनचा चेंडू वापर केला होता जेणेकरून हा खेळाडू झेल देईल, परंतु यावेळेस चांगला फटका भिरकवला. चेंडू सरळ सीमा रेषे पल्लीकडे फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. अजून एक हा दणदणीत चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने 53 धावा धावफलकावर आहेत. 53 धावा धावफलकावर आहेत. कल्पेशची भन्नाट कामगिरी मागच्या षटकामध्ये आणि त्याचबरोबर आताही अक्षय चांगली बॅटिंग करतोय. यावेळी स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादात कल्पेशला आता माघारी परतवलं. जो खेळाडू मोठे मोठे फटके मारत होता त्याच खेळाडूला रनआउटच्या स्वरूपामध्ये आता बाद करण्यात आलं. जॉन्टी आमचे ज्यांना सन्मानित केलं ते दिल्ली कॅपिटल्सचे फॅन्स आहेत, म्हणजे ऋषभ पंतचे फॅन्स आहेत. ते सांगतात आम्हाला, आम्ही चुकून मुंबई इंडियन्स बोललो आणि दिल्ली आज जिंकली म्हणून जॉन्टी हे एकविराला जाऊन आले. आणि जर ते फायनल मारतील दिल्ली कॅपिटल्स तर ते मला वाटतं कोकण फिरून येतील. हा बोकड देण्यात येईल. जेवढे जेवढे टच मध्ये आहेत त्यांच्या आणि त्यांना बोकड दिला जाईल. साई मसने तयार. यावेळेस चेंडू वाईड येतोय. वाईडच्या साह्याने धावसंख्येमध्ये बदल. 54 धावा धावफलकावर आहेत. शेवटची मॅच म्हणजे शेवटची जी रात्र आहे त्या रात्रीमध्ये थरार तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आयुष 11 संघ असेल. ओपन लॉट्स मध्ये तुम्ही ग्रामीण संघ पाहणार आहात या स्पर्धेच्या दरम्यान. शेवटची रात्र आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्या आहे ती 54 धावा धावफलकावर आहेत. आणि शेवटची रात्र या स्पर्धेची आणि शेवटच्या रात्रीमध्ये जो आम्ही रायगड ठाणे मुंबईमधील जे संघ घेतले त्यांचे लॉट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. आयुष 11 मग तो कुठलाही संघ असेल, माहुलगाव असेल किंवा दांडी असेल, यामधला एक संघ असेल. त्याच्या विरोधात पीके 11 आहे. दुसरी मॅच वैदेही 11 कदाचित पडस डोंगरी सुद्धा असू शकेल किंवा व्यतिरिक्त दुसरी मॅच दुसरी टीम सुद्धा असेल. त्याच्या विरोधात जे हनुमान वाकस. तिसरी मॅच असेल ध्रुव 11 कुडूस आणि त्याच्या विरुद्ध प्रेमदीप सावळा. चौथी मॅच आहे विक्रांत 11 वरुण नवगर आणि त्याच्या विरोधात सर्वांची नजरा फिरवणारा वाकलन. या संघा दरम्यान मॅच असेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये खऱ्या अर्थाने हा फलंदाज बाद होत नाहीये, परंतु ज्या धावा मिळाल्यात त्या धावा 2 मिळतील आणि धावसंख्या पोहोचली ती 56. म्हणजे शेवटची जी मॅच आहे वरुण नवगर आणि वाकलन, म्हणजे तुम्हाला एक पाहायला मिळेल लढत. केतन म्हात्रे विरुद्धात केतन पाटील अशी लढत शेवटची मॅच पाहायला मिळणार आहे. तिसरी मॅच मध्ये कुडूस
आणि सावळा किरण पवारला तुम्हाला पाहायला मिळेल. हवेत चेंडू, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. अजून एक येतोय महत्वपूर्ण षटकार आणि षटकाराच्या साह्याने पहिलं सत्र यावेळेस संपुष्टात येतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 62 धावा फलकावर लागल्यात. वैदई 11 विरुद्ध जे हनुमान बामण डोंगरी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आयुष 11 कदाचित माहुलगाव अशी मॅच असेल किंवा दांडी असेल. पीके 11 हा संघ. दुसऱ्या मॅच मध्ये वैदई 11 फणस डोंगरी असेल. जो संघ उदय ज्या खेळाडूने फणस डोंगरी संघाला बांधलंय त्याच विरोधात जे हनुमान बामण डोंगरी म्हणजे तेजस म्हात्रे यांचा तो संघ आहे. तिसरी मॅच ध्रुव 11 कुडूस त्याच्या विरोधात प्रेमदीप सावळा किरण पवार ह्याला तुम्ही पाहणार. आणि शेवटची बिग मॅच वडून नवगर विक्रांत 11 वडून नवगर आणि वाकलन केतन म्हात्रे विरोधात केतन पाटील. दुसऱ्या सत्रासाठी आपण ऐकणार आहोत संदीपजी बोराडे यांना. येणारे असतील 24 चेंडू आणि टार्गेट आहे 63 धावसंख्येचं. चालू असलेले मॅच आपण पाहतोय. दामोते वर्सेस शेलू यांच्यातील लढत. प्रथमेश 11 दामोते वर्सेस समीर 11 शेलू यांच्यातली लढत आपण पाहतोय मित्रांनो. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आता प्रथमेश 11 दामोते या संघाची धावसंख्या आपण पाहिली 62 धावा 24 चेंडून कुठून काढल्यात. खऱ्या अर्थाने मित्र म्हणाल 24 चेंडूमध्ये हायेस्ट स्कोर पाहायला मिळतोय दामोते संघाचा. परंतु एकीकडे विचार करायला गेला समीर फलंदाज आपण मैदानात रवाना व्हायचंय. हा काल चांदाईने आपण विचार करायला गेलो तर 65 मारला होता 24 चेंडूंमध्ये. परंतु विचार करा चेस सुद्धा पाहायला मिळाला होता तो सामना. परंतु नितेश तरे विचार करायला गेला आजच्या रजनीतली आणि या 2 दिवसातल्या रजनीतली या स्पर्धेतली ब्रदर्स चषक मधली सगळ्यात हायेस्ट धावसंख्या उभारणारा संघ आहे तो म्हणजे समीर 11 शेलू ज्याने 69 धावा मैदानात उभारल्या होत्या त्या सुद्धा कालभैरव मालेगाव आयुष 11 मालेगावच्या विरोधात. परंतु सध्या या मैदानाचा जर आपण विचार करायला गेला तर मात्र त्याच संघासमोर 24 चेंडूंमध्ये 63 धावांचं आव्हान ठेवलंय ते प्रथमेश 11 दामोते संघाने. पाहूया या सामन्यात विजयी पथावरती नेणार का या 63 धावा. सलामीची जोडी मैदानात अवतरते ती म्हणजे कुमार पाटील आणि त्याच्या समवेत भावेश कुंभार. पंच आपण जरा या सामन्याला स्पीडअप करा कारण अजूनही याच्यानंतर आपण एक मॅच पाहणार आहोत. कारण नक्कीच तत्पूर्वी तमाम क्रीडा रसिकांना रामनवमीच्या मात्र या व्यासपीठातर्फे शुभेच्छा दिल्या जात आहेत. नक्कीच आपण पाहतोय आता सध्या विचार करायला गेला रामनवमीची पहिली पहाट या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगल्या दिवसाची सुरुवात आणि त्याचं औचित्य. खऱ्या अर्थाने मी नक्कीच नरेंद्र गोमारे जे असतील त्यांच्यानंतर तुषार गोमारे असतील कोल्हारे ग्रामस्थांचे आभार व्यक्त करील कारण काल आपण पाहिलं खऱ्या अर्थाने कालचा दिवस कालची रजनी म्हणायला गेला तर मात्र ज्या रजनीची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने झाले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा मात्र जयंतीनिमित्त ही स्पर्धा चालू झाली. त्याच्यानंतर आपण पाहिलं आजचा सुंदर दिवस आजची सुंदर रजनी रामनवमीची पहिली पहाट आणि या पहाटेत आपण पदार्पण केलाय. दरम्यान नक्कीच सामना चालू आहे तो प्रथमेश 11 दामोते वर्सेस समीर 11 शेलू यांच्यातील लढत. सलामीची जोडी मैदानात 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी कुमार पाटील आणि भावेश कुंभार. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो गोलंदाज नितीन. अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे तो दामोते संघाचा.
परंतु आता मैदानात पाहूया 24 चेंडू आणि या 63 धावा वाचवायच्या आहेत त्या प्रथमेश इलेव्हन दामोते संघाला, तर त्याच धावा विजयी पथावरती कुटायच्या आहेत त्या मात्र समीर इलेव्हन शेलू संघाला. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, कॅपचं प्रदर्शन पाहतोय परंतु चेंडू जाणार का सीमारेखा पार. थर्ड मॅन रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय कार्पेट पद्धतीने 4 धावांसाठी पहिला खणखणीत चौकार. सुंदर सुरुवात पाहतोय आपण, दाखवून दिलं जातंय सध्या जोडीकडून. आपण पाहतोय भावेश कुंभार जो पहिल्या सामन्याचा जर आपण विचार करायला गेला नितेश दरेकर त्या सामन्यात पाहिजे तितकं योगदान देताना दिसून आला नाहीये, परंतु साई मसने आणि राजू तरेंनी पहिल्या सामन्यात जे योगदान दिलंय ते लाभदायक होतं. त्यांच्या जीवावरती मात्र सामना द्वितीय विजयी पथावरती द्वितीय सामन्यात येताना दिसून आलेत. परंतु सध्या जर विचार करायला गेला या चौकाराने भावेश कुंभाराने आपले हात खुले केलेत आणि सांगून दिले 63 धावांचा पाठलाग कसा करायचा आहे, परंतु तितक्याच ताकदीने आता मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे, ती मात्र प्रथमेश इलेव्हन दामोते या संघाला. पहिल्या चेंडूवरती चौकार पुनश्च नितीन तयार. हा गोल्डन स्पॉट, तूने बसाई जा तेरी बस्ती वही से उजाड़ दूंगा तेरे हस्ते, हे सांगायला मात्र वेळ लावला नाहीये तो गोलंदाज नितीनने, कारण भावेश कुंभारच्या फलीमधून आलेला चौकार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्षणी टिपलेले विकेट. नक्कीच रमण डांगरे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. आपण पाहतोय 500 रुपयांचं पारितोषिक आहे दामोते संघासाठी. ते पारितोषिक असणार, विकेट हॅट्रिक नोंदवली तर 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार. खऱ्या अर्थाने मी आजच्या रजनीमध्ये पाहिलंय आमचे सन्माननीय अतिथी बालकृष्ण हजारे साहेबांनी मात्र आज जी एन्जॉय केलंय, आज जे एन्जॉय करताय त्या व्यासपीठावर ते आनंद लुटतायत खऱ्या अर्थाने म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय. पुढचा चेंडू उद्यानंतर जाऊया वक्तव्याकडे. सुंदर फटका, वॉट अ शॉट सिलेक्शन, डिफेंड विकेटच्या डोक्यावरून ट्रॅव्हल झालेला चेंडू सीमारेखा पार 6 धावांसाठी खणखणीत षटकार. आणि इथं मात्र या क्षेत्ररक्षकाने जर विचार करायला बाहेरचा प्रेक्षक वर्ग आहे, आयवा कॅच टिपली, नक्कीच चांगला कॅच टिपलाय तुम्ही. ज्यावेळी टिपायचा असतो त्यावेळी टिपत नाहीत आणि ज्यावेळी मात्र घ्यायचा असतो त्यावेळी सोडून देतात. काल आयवा कॅचला प्राराईज होतं, मला पण मी पण युट्यूब वरती पाहत होतो. मैदानाकडे जाऊया. षटकाराने मात्र रणशिंग फुंकले 10 धावा. हा सुंदररित्या उत्तमरित्या गोलंदाजी बालकृष्ण हजारे साहेबांचं जर म्हणायला गेलं तर अतिशय चांगला आनंद लुटला या स्पर्धेचा त्यांनी. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर आमचे नरेंद्र गोमारे दादांचे साडू आहेत ते. एक म्हटला जातं साडू साडू एकीनेच लढू, कोणाविरोधात ते पण माहित नाही, परंतु सध्या तरी चांगले लढलेत म्हणायला हरकत नाहीये. एकीचं बळ दाखवलंय या व्यासपीठावरती. असो, सध्या मैदानात जाऊया. पुढचा चेंडू गोलंदाज नितीन पुनश्च तयार. थोडासा टप्प्याचा चेंडू होता परंतु त्याचा समाचार. हेच खरं समीकरण आहे क्रिकेटमध्ये, कारण कोणत्या क्षणी आपण कोणता क्रिकेट खेळतोय हे जर जाणला तर मात्र सामना सुंदर होता. मी क्षेत्ररक्षकाची दाद देईल, त्याने मात्र चेंडू अचूकरित्या फेकला गेला होता, परंतु तोपर्यंत फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सही सलामत पाहायला मिळाला. दरम्यान 5 चेंडूंचा तरार संपला. एका विकेटचं नुकसान, 11 धावा धावफलकावरती. आता मात्र हा चेंडू पंच मात्र कवायत करतायत. सांगून दिलंय गोलंदाजाने की कवायत करण्याचा आणि व्यायाम करण्याचा सगळ्यात चांगला टायमिंग तो म्हणजे पहाट असते आणि तोच टायमिंग सध्या प्रकाश बदेंना परफेक्ट मध्ये आणून ठेवतायत. खऱ्या अर्थाने प्रकाश बदे हँडसम चार्मिंग बॉय आहेत म्हणायला हरकत नाही आहेत, परंतु सध्या कवायत सादर करतायत. सुरेख फटका, व्हॉट अ शॉट, कुमार पाटील ऑन फाईट. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. अगोदरच्या कवायतीचा परिणाम प्रकाश बदेंमध्ये दिसून आला. पहिल्या चेंडूवरती थोडस स्वैर पद्धतीचा मारा करताना मात्र थोडस तटकळत होते, परंतु आता मात्र अशा पद्धतीत हातवारे केले की हा षटकार प्रकाश बदेंनीच मारला असं वाटायला लागलं. चेंडू जातोय सीमारेखा पार. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या अद्याप पर्यंत जाऊन पोहोचले. 2 षटकार एका चौकाराच्या मदतीने
18 या अंकावरती. काय जबरदस्त सामना पाहतोय मित्रांनो. कारण जर विचार केला आपण पहिल्या षटकाकडे जाणार आहोत. पहिल्या षटकामध्ये मात्र प्रशांत या गोलंदाजाने आपल्या वैयक्तिक 14 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्यावरती चोरावर मोर होताना दिसतोय. सध्या तरी फलंदाजाच्या बाबतीतले फलंदाज आणि नितीन या गोलंदाजाने 18 धावा खर्च केल्यात. म्हणजे 4 धावेने सध्या तरी पहिल्या षटकात समीर 11 शेलू संघ आगेकूच करताना दिसून येत आहे. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर आता मात्र या द्वितीय षटकात काय घडणार ते पाहूया. कारण या द्वितीय षटकाच्या धावांचा डोंगर रचणं खूप गरजेचं आहे. सामना प्लीज स्पीड अप. पंच वारंवार विनंती करतो आपणास, कारण याच्यानंतरची अजून एक मॅच आपण पाहणार आहोत. सुंदर फटका आणि पहिला फटका असा पाहतोय का नक्कीच तो अडवला जातोय सध्या तरी मैदानात. कारण एकीकडे आपण विचार करूया 2 धावा अद्याप धावपळ, 1 धाव धावपळकावरती लागली जाते. दुसऱ्या षटकाचा श्रीगणेशा करत तत्पूर्वी नक्कीच प्राइज येत आहे. आमचे बालकृष्ण हजारे साहेब यांच्याकडून हे प्राइज आहे. कुमार पाटील बॅक टू बॅक 3 षटकार 500 रुपये घेऊन जायचंय बालकृष्ण हजारे साहेबांकडून. क्या बात आहे. पुढचा चेंडू गोलंदाज जयवंत. आहा षटकार घ्यायचे होते कुमार पाटील, परंतु झेल देऊन बसलेत. बालकृष्ण हजारे साहेबांचं 500 रुपयांचं प्राइज त्यांच्या खिशात. चालला होता त्यांचा प्रयत्न वरच्या खिशातून काढायचे ना खालच्या खिशात टाकायचे, परंतु घडलं वेगळंच. कुमार पाटीलची गोल्डन विकेट सध्या मैदानात पाहायला मिळाले आणि नक्कीच त्याची जागा घेण्यासाठी गोंगाणारं वादळ या मैदानावरचं आपण पाहतोय. जे ऑलराऊंडरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय तो म्हणजे साई मसने. येणारे 16 चेंडू आणि 44 धाव संख्येची गरज आहे. रणशिंग या मॅचचे फुकले गेलेत, परंतु अतिशय चांगली मॅच आपण या मैदानात पाहतोय मित्रांनो. कारण साई मसने आणि त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतोय तो फलंदाज निलेश मसने. सध्या राजू तरेंना मी तर म्हणेल बॅकफूट वरती ठेवलाय, कारण थोडासा बदल घडवणं गरजेचं होतं. प्रथमे समीर 11 शेलू संघामध्ये जर विचार करायला गेलं तर घडणं गरजेचं होतं, परंतु पाहूया काय घडतंय. सुंदर फटका खेळायचं होतं खरं अर्थाने मात्र वेगळ्याच दिशेत, परंतु खेळून झाले वेगळ्या दिशेत. एकच धाव दिली जाते. जितक्या जोरात फटका तितक्या धावा कमी सुद्धा पाहायला मिळत आहेत. कारण हे फटके मॅनेंडरी पॉवर प्लेच्या षटकात जर आले असते तर अपेक्षित धावा येतात, सीमारेषा पार चेंडू पाहायला मिळतात. परंतु क्षेत्ररक्षण ज्यावेळी फाकवलं जातं त्यावेळी मात्र जितक्या जोरात फटके तितकीच लाईन वरती क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथे पण फटके बसतात कमी धावांचे. एकच धाव आली, एका धावेच्या माध्यमातून धावपळक जाऊन पोहोचलाय 20 अंकावर. जगदीश फेरणे साहेबांकडून पारितोषिक येत आहे. बॅक टू बॅक 3 विकेट जर नोंदवल्या तर मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक. सध्या तरी मैदानात विचार करूया 3 विकेट नोंदवायचे आहेत त्या मात्र दामोते संघाला, म्हणजे नक्कीच द्वितीय सत्र चालू आहे ते प्राइस सुद्धा दामोते संघासाठीच असणार. थोडंसं दडपण घेतलं जात आहे का मैदानात, कारण जयवंत उत्तमरित्या 4 चेंडू तुम्ही फेकलेत, 3 धावा खर्च केल्यात, एका विकेटचं पतन घडवलंय आणि ती गोल्डन विकेट कुमार पाटीलची, ज्याच्या फलीमधून झंझावाताला सुरुवात झाली होती. षटकार आला होता त्याच कुमार पाटीलला तंबूमध्ये धाडलंय तुम्ही. सुंदर फटका पुनश्च, परंतु चांगलं सिलेक्शन चेंडूचं. फटका केल्यात, उचलणार फेक करणार, तत्पूर्वी या 2 धावा पूर्ण झाल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि धावसंख्या अद्यापपर्यंत जाऊन पोहोचले ती 23 या अंकावरती. अजूनही विजयासाठी 40 धाव संख्येची गरज आहे आणि अद्यापपर्यंत येणारे चेंडू शिल्लक असणार ते मात्र 13. सुंदर फटका पुनश्च चेंडूला लगावलाय. डिप मिड विकेट रिझन कडे.
एकच धाव घेतली जाते. इक्का दुक्काने कामं चालवली जातात, परंतु आता साई मसने आणि त्याच्या समवेत असलेल्या निलेश यांना ओळखावं लागेल की हे जयवंतचं षटक इतकं निराशाजनक झालंय की ज्याच्यात मध्ये मात्र फटकेच पाहिजे तितके आले नाहीयेत. 6 धावा खर्च केल्या 6 चेंडूंमध्ये. ते गोलंदाज जयवंतने कौतुक करावं लागेल, कारण मी तर म्हणेल पहिल्या षटकाचा विचार करता तर मात्र नितीन या गोलंदाजाने जबरदस्त मोठी चुकी केली, परंतु त्याच्यावरती मात्र हवी होतोय तो गोलंदाज जयवंत आणि या सामन्यात मात्र आपली पकड मजबूत करतोय. राहुल हजारे, बालकृष्ण हजारे आणि जगदीश हजारे यांच्याकडून जगदीश पेरणे विकेट हॅट्रिक साठी आता मात्र 3000 रुपयांचं पारितोषिक या व्यक्तींकडून. काय बात आहे, जबरदस्त सामना रंगला जातोय. जगदीश पेरणे आणि राहुल हजारे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचंय. क्या बात आहे. आपण पाहूया नक्कीच. थोडस गायकवाड जाईल त्या शब्दांकडे, परंतु पुढच्या चेंडूकडे जाऊया जरा. सुंदर फटका, परंतु तितक्याच ताकदीने चपलाय. चेंडू जाणार. हो, चेंडू पायाचा वापर, फुटवर्कचा वापर क्षेत्ररक्षणात केला जातोय. वाचवला जातात त्या धावा. जर मैदानात विचार करायला गेला धावसंख्या जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 27. दरम्यान नक्कीच संदीप गायकवाड आगलं वेगळं पारितोषिक सध्या मैदानावरती पाहायला मिळतंय. जय हनुमान वाकसचा संघ जर टॉप 4 मध्ये दाखल झाला, आजच्या रजनीमधून टॉप 4 मध्ये जर दाखल झाला, तर आमचे विश्वनाथ हजारे साहेब यांच्याकडून समालोचक आजच्या व्यासपीठावरचे, त्याच्यानंतर स्कोरर आणि पंच तुमच्यासाठी सगळ्यात टॉपचं हॉटेल निवडायचंय कर्जत तालुक्यातील. तिथे मात्र जेवणाची पर्वणी असणार तुम्हाला. क्या बात आहे, धन्यवाद साहेब. सुंदर फटका. ओहो, चेंडू इतक्या उंचीवरती होता की सरळरित्या सीमारेखा पार 6 धावांसाठी हा खणखणीत षटकार. आता हे मला विश्वनाथ हजारे साहेबांनाच विचारायला लागेल, सध्या कर्जत तालुक्यात टॉपचं हॉटेल कोणतं आहे? पाम ट्री. काय बात आहे, नरेंद्र गोंभारे साहेबांची आवडतं पाम ट्री आहे. सुंदर असा फटका, पॉइंट रिजन. गोंगावणार वादळ मात्र तंबूच्या दिशेने रवाना झालंय. गोल्डन विकेट मॅच वरती आपली पकड सध्या प्रथमेश 11 दामोदे संघ मजबूत करताना दिसून येतोय. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल या गोलंदाजाचं कौतुक करेल आणि त्याच्याही पलीकडे कौतुक करेल त्या क्षेत्ररक्षकाचं, कारण चेंडू पहा कसा होता. अगोदरच्या चेंडूवरती आलेला षटकार आणि त्याच्यानंतर खिचला गेलेला फटका मात्र साई मसनेना तंबूच्या दिशेने रवाना करतोय. अतिशय चांगल्या प्रकारची धुरंधर फली मात्र या मैदानातून रिकाम्या हाती परतते म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीत आपण विचार करायला गेला कॅच टिपलाय त्याचं मात्र कौतुक करेल. क्या बात आहे. नक्कीच संदीप गायकवाड सध्या नव्याने माहिती पुरवत आहेत आमच्याकडे. क्या बात आहे. जयवंत धुले साहेबांचं आता पारितोषिक येत आहे. दामोदर संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला. जयवंत विरले साहेबांकडून पारितोषिक आहे. दामोदर संघ टॉप 4 मध्ये गेला तर मात्र अलिबाग ट्रिप. सुंदर फटका आपण पाहतोय. एकच धाव येते. थोडंसं आव्हान आता कठीण होताना दिसून येत आहे. धावसंख्या बऱ्याचशा अंशी विचार करायला गेला तर जाऊन पोहोचलाय 34 अंकावरती.
7 चेंडू 29 धाव संख्येची गरज आहे. अटीतटीची लढत आहे मित्रांनो. या सामन्यामध्ये विचार करूया, ज्या वैभवने मात्र साई मसनेचा झेल टिपलाय त्या वैभवची मात्र कौतुक करेल की ज्याने मात्र या मैदानात नव्याने संधी उपलब्ध केली आहे. ओहो, जबरदस्त आपण पाहतोय या ही विकेटचं पतन. खऱ्या अर्थाने जिथे साई मसनेंची विकेट गेले तिथं पेमारे साहेब थोडे नाराज असतील म्हणायला गेलं तर, कारण तब्बल सामना मालिकावीर यांच्यासाठी मात्र त्यांच्याकडून साई मसने जर मालिकावीर ठरले असते तर मात्र 20,000 रुपयांचं प्राइज आहे. परंतु अजूनही मॅच मध्ये बाकी आहे. जर येणारे 6 चेंडू आहेत फटके जर लगाले तर साई मसनेंना येणारे फलंदाज मात्र पुढची संधी देऊ शकतात, यात शंका नाहीये. परंतु आता मात्र येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. काय घडतंय ते पाहूया. विजयासाठी 63 धावसंख्येची गरज असताना मात्र धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या अद्याप 34 या अंकावर. ताकद आहे छोटू पटांमध्ये. जर विचार करायला गेला, मला 2 वर्षापूर्वीचा SPL चा अजूनही हंगाम माहिती आहे की जिथे छोटू पटाने आपल्या संघासाठी एक चांगली व्यूहरचना आखली होती ना, तिथे मात्र संघ टॉप 4 मध्ये दाखल झाला होता छोटू पटांचा. दरम्यान जयवरमान वाक्य संघाचा कर्णधार आपण त्वरित व्यासपीठाकडे येऊन थांबायचं आहे, मी विनंती करतो आपणास. मॅच मध्ये रोमांचकारी परिस्थिती आहे मित्रांनो. खरोखर ही मॅच इतकी लाजवाब आहे कारण याच्यामधून जो संघ विजयी होईल तो मात्र जाऊन थडकणार जयवरमान वाकस या संघासमवेत. कालही बऱ्याच जणांनी संदीप गायकवाड बाकी तवली कालच्या रजनीतली. कल्पेश जाधव यांच्याकडून धर्मा दलवी यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. कल्पेश जाधव हे असं आहे का? हे काहीच नाही, मग घरातले घरात गेले, हरकत नाही. असो, नातीगोती जरा बोलणं गरजेचं आहे. जावयान सासऱ्यांकडून जावयांना पारितोषिक आहे, दाद द्यावी लागते. खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर संदीप गायकवाड नाही, टाळ्या घेण्यापेक्षा मी नक्कीच म्हणेल खऱ्या अर्थाने ज्यावेळी आम्हाला सुद्धा असं वाटतं, दुर्भाग्य आमचं ते म्हणायला हरकत नाहीये, मी तर म्हणेल. परंतु ज्यावेळी आपले वडीलधारे, ज्यावेळी तुमचे वडील तुमची आई तुम्हाला पारितोषिक देते त्यावेळी तुम्ही समजून जायचं की जगातले सगळ्यात सुंदर व्यक्ती तुम्ही आहात. म्हणजे नक्कीच तुम्ही जी केलेली किमया आहे तिला मात्र कुठंही कवडीमोल होणार नाही, कारण इतकं तिचं मोल असतं. आणि इथे मात्र तर सासरे देत आहेत, शंकाच नाहीये. सुंदर गोलंदाजी सध्या मैदानात गोलंदाज करताना दिसत होते, परंतु कवायत सादर केली आहे ती मकरंद दैवलीकर यांनी. आणि इथे मात्र चेंडू स्वैर होतोय, थोडासा आधार दिला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचली अद्याप 39 अंकावरती. 63 धावांचा पाठलाग आहे. 4-24 म्हणजे 4ही चेंडूंवरती षटकार. असं नक्कीच पंचांच्या भूमिकेत आपल्याला कुणाल दाबणे पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडूने मात्र या सामन्यावरची दामोते संघ आपली पकड मजबूत करतोय. जयवरमान वाकस संघाचा कर्णधार या पण त्वरित आता मात्र या सामन्यातली संपूर्णपणे संजीवनी जी होती ती काढून घेण्याचा प्रयत्न केला जातोय दामोते संघाकडे. विजयाचे दरवाजे या ठिकाणी उघडे करतोय दामोते संघ. सामन्यातली औपचारिकता शिल्लक याही विकेटचं पतन. अक्षय इसालके साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. इथे मात्र नक्कीच प्रथमेश इलेव्हन दामोते संघ विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर शेलू संघ आपलं सुद्धा मनापासून कौतुक, या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला.
एच जी शेलू संघाचे पॅकर अनिकेत, आपणास विनंती की आपण सुद्धा व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. त्यांच्या समेत सन्माननीय भगवानजी बोराडे, आपणास सुद्धा विनंती की व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. नक्कीच आपण पाहतो इथे बेस्ट फिल्डर्ससाठी जे स्पोर्ट गॉगल पुरवले गेले ते मात्र अनिकेत येथे उपलब्ध होत आहेत. विनंती करेल